मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही घटना पुढे येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण्याचा अघोरी विद्येकडे कल वाढत चालला आहे का हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडायला लागलेला आहे। या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय विचार करतं हे आपण जाणून घेऊया। या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत हरीश देशमुख सर आहे। सर, कशा प्रकारे बघता म्हणजे भरत गोगावले यांचं उदाहरण असेल किंवा इतरही या आधीच्या घटना असेल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी काम करत असताना राजकारण्याची भूमिका मात्र वेगळी दिसते। खरं म्हणजे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन कोणत्याच देवाधर्माच्या विरुद्ध नाही, परंतु देवाधर्माच्या नावावर जे शोषण होते त्याविरुद्ध मात्र आम्ही कडाडून फिरतो। जसं की भारत गोगावले यांच्या बाबतीमध्ये मीडियामध्ये बऱ्याच प्रकारचा असा प्रचार होता, त्यांनी अघोरी पूजा केली, त्यांनी काही विधिविधान केलं, त्यामुळे एक खळबळ उडालेली आहे। म्हणजे हे अघोरी विद्या मंत्रतंत्र याला हे सगळे मानणारी मंडळी आहे का नेतेपद, असा एक भ्रम लोकांमध्ये निर्माण झालेला आहे। खरं म्हणजे आपण विज्ञान शिकतो, विज्ञान वापरतो, परंतु वैज्ञानिक जाणीवा निर्माण करण्याची जबाबदारीसुद्धा शासनाची आहे, या देशाची आहे। म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हा मूलभूत उद्देश वैज्ञानिक जाणीवा निर्माण करणाऱ्या संस्थांचा आहे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आहे किंवा इतरही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत जे काम आहे त्यांचा उद्देश आहे। जसं की विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळेस घोषित झाले फडणवीस साहेब, त्यावेळेस 6 महिने ते वर्षा निवासला गेलेच नाही। त्याला कारण काही ज्योतिषांनी सांगितले त्या ठिकाणी शकून अपशकून घडू शकते, हा संभ्रम मनामध्ये होता। संभ्रम मनामध्ये राहणे अशा पायी जर ते जात असेल तर ह्या अंधश्रद्धांचा खतपाणी जर हे मंत्री संत्री देत असेल तर या देशाचं किंवा लोकांचं कसं काय होणार प्रश्नचिन्ह। त्याचप्रमाणे कामाख्या देवीच्या दर्शनाला काही मंत्री संत्री जातात आणि एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मंत्री होते ते त्यांच्या बाबतीमध्ये असं लोक सांगतात की पौर्णिमा आणि अमावस्येला ते त्यांच्या गावाला जातात, काही विधिविधान करतात। पौर्णिमा, अमावस्या, मंत्रतंत्र, मांत्रिकाची पूजा करणे, ज्योतिषांना प्रश्न ज्योतिषांना स्वतःबद्दल काही जाणून घेणे, अशा प्रकारे अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये ही जर आपले नेते मंडळी ज्यांना आपण आपले श्रेष्ठ मानतो, जे आपले मार्गदर्शक आहे, राष्ट्राचे मार्गदर्शक आहे, राष्ट्राला पुढे नेणारी ही मंडळी आहे, पण अंधश्रद्धेच्या गोतामध्ये राहून जर अशा प्रकारचं ते आपले वेळ वाया घालवत असेल आणि लोकांची दिशाभूल करत असते, ही चिंतेची बाब आहे मित्रांनो। इतकंच नाही तर कामाख्या देवीकडे दर्शनाला जाऊन याला आमचा विरोध नाही आहे, परंतु त्या ठिकाणी मंत्र तंत्र याचा काही विचार होऊन त्या ठिकाणी की आता कायद्यात अशी काही प्रावधान आहे का, म्हणजे जर का कोणी असं वर्तणूक करताना दिसत असेल तर कायद्यामध्ये काही तरतूद आहे का या संदर्भात काही कारवाईची? खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा 2003 आहे आणि त्या कायद्याचं नावच दिलेलं आहे अघोरी प्रथा वगैरे, याला प्रतिबंध घातला आहे। महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्टेवर अघोरी प्रथा व जादूटोणाला प्रतिबंध घालण्याकरता हा समूळ उच्चाटन करण्याकरता 2013चा हा कायदा आहे। या कायद्याच्या अनुषंगाने ज्यामध्ये की 12 कृती दिल्या आहे, त्या कृतीच्या अनुषंगाने जर कोणी कृती करत असेल म्हणजे जादूटोणा म्हणजे मंत्रतंत्राची भीती निर्माण करणे किंवा शकून अपशकूनची समाजामध्ये भीती निर्माण, दहशत पसरवणे, अंधश्रद्धा पसरवणे, असं जर कोणी कृती करत असेल आणि त्याची तक्रार जर कोणी शासनाकडे दिली तर शासनामध्ये दक्षता अधिकारी पोलिसांनी असतात, दक्षता अधिकारी याची चौकशी करतात। त्यामध्ये त्यांना असं काही शोषण आढळलं म्हणजे अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये तर त्यांना कारवाईसुद्धा करता येते, आणि त्यासाठी 6 महिने ते 7 वर्ष शिक्षा आणि 5,000 ते 50,000 रुपयाचा दंड त्यामध्ये म्हणजे प्रावधान आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संपूर्ण गोष्टीच्या चौकशीची मागणी करणार। अर्थात अशा प्रकारे जे अघोरी प्रकार घडले, अघोरी कृती घडली, काही बाहेरच्या राज्यातले काही मांत्रिक त्या ठिकाणी आणले आणि त्या ठिकाणी जे काही पूजा झाली ते अजून बाहेर आलं नाही, हे जर घडलं असेल खरंच आणि त्या बाबतीमध्ये कोणावर त्यांनी आरोप केले असतील, कोणावर संशय घेतला असेल जादूटोणा करण्यात, ज्यामुळे माझं पद धोक्यामध्ये येतं, अशा प्रकारची कृती असेल आणि कोणी तक्रार केली असेल किंवा दक्षता अधिकाऱ्याने अशा तपासामध्ये आलं, निश्चितच ती सत्य बाहेर येऊ शकते। आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अघोरी प्रथेच्या बाबतीमध्ये असं काही कृत्य कुणी करत असेल तर त्याची चौकशी करण्याची मागणी करते। भरत गोगावले यांच्या प्रकरणामध्ये काय दिसतं, जे व्हिडिओ पुढे आलेले आहे त्यावरनं काय वाटतं? भरत गोगावले यांच्या प्रकरणात जे व्हिडिओ बघितले त्यामध्ये असं काही अघोरी पूजा करताना म्हणजे काही पंडित लोक त्या ठिकाणी दिसतात, काही ज्योतिषी दिसतात की यज्ञयाग करत आहे, परंतु त्या ठिकाणी नेमकं काय करत आहे हे काही घडत आहे, परंतु अघोरी पूजा घडली असं काही लोकांचं म्हणणं आहे। त्याच्यासाठी त्यांना पुरावे द्यावे लागतील, त्यामध्ये पोलिसमध्ये तक्रार द्यावी लागेल आणि पोलिसांनी जर चौकशी केली आणि त्यामध्ये त्यांना असं आढळलं दक्षता अधिकाऱ्याला तरच ते कारवाई करू शकतात, अन्यथा पूजा अर्चा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। पुरोगामी महाराष्ट्र आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि आपली जी वाटचाल आहे ही याची उलट्या दिशेने चालली का असा एक आता प्रश्न निर्माण करतो, कारण की ज्या प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी देणारे अनेक प्रकरण पुढे येते।
ही गोष्ट खरी आहे की 2013ला कायदा झाला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काही शिबिरं वर्कशॉप आणि शासनाने सुद्धा त्यावेळी सुरुवातीला मदत केली. परंतु ह्या मधल्या काळामध्ये ज्याचा प्रचार करण्याचं जे काम आहे PIMC म्हणजे प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन कमिटी म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायद्याचा प्रचार करणं हे मात्र थांबलेलं आहे. आणि हे टोटली थांबल्यामुळे समाजामध्ये अशा प्रकारचा प्रचार जर होत असेल ह्या कायद्याविषयी लोकांच्या अंधश्रद्धा दूर करण्याचं जी जबाबदारी आता शासनाची आहे ते सुद्धा ते करत नसतील अशा प्रकारचा संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे. आणि त्याप्रमाणे लोकांसुद्धा शेवटी माणसं आहे, सगळे मंत्री संत्री असेल माणसं असतात आणि त्यांच्या मेंदूमध्ये अंधश्रद्धा असेल, अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये त्यांचा वेळ वाया घालून अघोरी प्रकार करून अशा चुकीच्या गोष्टी काढून भूत प्रेत यात विश्वास ठेवून जर ते समाजामध्ये काम करते हे देशासाठी फार धोकादायक चित्र आहे असं मला वाटतं. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होण्यासाठी हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आपलं 51H कलम भारताचं आपल्या घटनेमध्ये की समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. त्यासाठी काय मागणी राहील तुम्हाला ज्या प्रकारे घटना पुढे येत आहे, काय मागणी राहील? आमची मागणी हेच आहे की PIMC म्हणजे जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रत्येक स्तरावर, ग्रामीण स्तरावर, शहरी स्तरावर आणि कॉलेज स्तरावर प्रत्येक ठिकाणी होणं आवश्यक आहे. जोपर्यंत हा प्रचार होणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या घटना अंधश्रद्धा अशाच चालत राहणार. म्हणून हा भरत गोगावले यांच्या घटनेची चौकशी व्हायला पाहिजे. भरत गोगावले याच्यामध्ये जे लोक आरोप करतात त्यांनी जर तक्रार केली आणि त्यामध्ये अघोरी काही असं आढळलं ज्यामुळे त्यांनी भीती काही दाखवली असेल त्या मंत्रतंत्राच्या बाबतीमध्ये लोकांना, तर निश्चितच त्याची चौकशी करतील. कारण जोपर्यंत निश्चित आढळणार नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही. व्हायला पाहिजे असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीची काही मागणी आहे का? त्याच्यामध्ये अघोरी प्रकार आहे असं जर कोणाचं म्हणणं असेल तर त्याची निश्चितच चौकशी होऊन, निष्पक्षपणे चौकशी होऊन, दक्षता अधिकारी आहेत त्यांनी ते सत्तेसमोर आणलं पाहिजे. आपण बघू शकतो की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समित्यांची जी मागणी आहे की जर का भरत गोगावले असेल किंवा इतर जे नेते असेल जे अशा प्रकारे अघोरी विद्या करतात हा त्यांच्यावर आरोप होतो, ज्यांच्याकडे जर का या संदर्भातले पुरावे असेल त्यांनी ते पुरावे सादर करावे जेणेकरून या लोकांवर पुढे जाऊन कायदेशीर कारवाई करता येईल. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या गोष्टीचा देखील तीव्र निषेध केला की ज्या लोकांवर कायदे करण्याची जबाबदारी असते असेच लोक जर का अंधश्रद्धेला खतपाणी घालत असेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत नसेल तर निश्चितच हे देखील तितकंच गंभीर आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.